यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये. यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती, या पलीकडे यांच्या हातात काही नाही. 3 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता. तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले, तुमचा पट्टा आमच्या गळ्यात बांधलेला नाही, आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज जी उदाहरणं येत आहेत ईव्हीएमची आणि पैशाच्या वापराची. काल आम्ही बाबा आढाव यांना भेटून आलो त्यासाठी 95 वर्षाचा योद्धा, महाराष्ट्रामध्ये जे लोकशाहीचं पतन झालं, अधपतन झालं, त्याच्या विरुद्ध लढतोय. आणि काल माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय जयंतराव पाटीलजी असे सगळे प्रमुख नेते आम्ही बाबा आढाव साहेबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ही लढाई यापुढे चालू राहील, संपणार नाही. बोले आपकी क्या बात है? एक प्रश्न, 16 ते 21 दरम्यान या सरकारचं पहिलं अधिवेशन आहे आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचे दिवसच त्यांनी कापले, त्यामुळे फक्त 4 दिवस अधिवेशन होणार आहे. बघा, हे याला म्हणतात मोदी पॅटर्न किंवा अमित शहा पॅटर्न. केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा, संसदेमध्ये प्रश्न दिले जाऊ देत नाहीत आम्हाला. आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून 5 मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात. आता इतकं बहुमत आहे यांच्याकडे, हे उद्या विधानसभेचं अधिवेशन सुद्धा घेणार नाही. अधिवेशन सागर बंगल्यावर घेतील किंवा नागपूरला घेतील, बंगल्यावर त्यांच्या प्रांगणामध्ये. विरोधी पक्षाला संपून टाकायचं, खतम करायचं, लोकशाही टिकवायचीच नाही, अशा पद्धतीचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे. म्हणून काल बाबा आढाव जे आत्मक्लेश आंदोलन केलं त्याला पाठिंबा द्यायला आम्ही गेलो आणि पुढल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासंदर्भात आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत. काय वाटतं, फेरतपासणीसाठी 22 पोलीस आमदार गेले, वाटतं योग्य फेरतपासणी होईल ईव्हीएम मशीनची? बघा, आशा आहे आम्हाला. आता ते काहीतरी मॉक, कसलं मॉक, सगळ्या ईव्हीएम मध्ये घोटाळे करून ठेवलेले आहात. मतं नीट मोजली जात नाहीत. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतांपेक्षा जास्त मतं पडतात. या देशातली लोकशाही आहे का महाराष्ट्रातली? बोलिए. हाँ, बीजेपी नेता बावनकुळे ने स्पष्ट किया कि 5 दिसंबर को 5 बजे शपथ ली थी. बात ऐसी है, महाराष्ट्र में एक ऐसी सरकार सुप्रीम कोर्ट के प्रोटेक्शन में चली जो संविधान के खिलाफ घटना बाह्य सरकार चली. उनके लिए डीवाई चंद्रचूड़ जिम्मेदार है, सुप्रीम कोर्ट जिम्मेदार है. अब ये जो केयर टेकर गवर्नमेंट है वो भी संविधान के खिलाफ चल रही है. 10 दिन हो चुके हैं, उनके पास भारी बहुमत है, भारी शैतानी बहुमत. अकेले बीजेपी के पास बहुमत है. फिर भी अब तक ये लोगों ने राजभवन में जाकर सरकार बनाने का दावा नहीं किया है. क्यों? अगर अल्पमत में होते और हमारे पास बहुमत होता तो हम बहुमत में होने के बावजूद ये लोग भाग कर राजभवन में जाते और दावा ठोक देते कि हमारी बड़ी पार्टी है. लेकिन अब बहुमत है, सब कुछ है, 10 दिन हो चुके हैं और सरकार बनाने का दावा तक ये लोग नहीं करते. अब तक ये उनके जो विधायक दल का नेता नहीं चुन पाए हैं. 10 दिन हो गए. हाँ, क्या चल रहा है? और उनके जो प्रदेश के अध्यक्ष है बीजेपी के मिस्टर बावनकुळे, वो नागपुर में बैठे और वो आदेश देते हैं कि 5 तारीख को सरकार बनेगी, शपथ लेगी. क्या उनको राज्यपाल बनाया है क्या? राज्यपाल के अधिकार ये लोगों ने हाथ में लिए हैं. राज्यपाल ने यहां राष्ट्रपति शासन लगाने की सिफारिश करनी चाहिए. इतना यहां मेस हो चुका है. तो ये गलत बात है. लेकिन जनता सब देखती है, सब देखा है चुनाव कैसा हुआ, ईवीएम में कैसी गड़बड़ी हुई, पैसा का खेल कैसा चला, हम सब कुछ देख रहे हैं. कल उद्धव ठाकरे जी और शरद पवार साहब पुणे में जो आंदोलन कर रहे थे, बाबा आढाव सीनियर सोशल वर्कर रहे, उनकी उम्र 95 साल है, 95 ईयर्स. तो उनके साथ हम बैठे,
उनका मार्गदर्शन भी लिया है। और आने वाले दिनों में ये जो सब घोटाला गड़बड़ हुआ है उसके खिलाफ राज्य में और देश में एक बहुत बड़ा मूवमेंट चलाने का हमारा प्रयत्न है। सस्पेंस बना हुआ है कि सीएम महाराष्ट्र का कौन होगा आपके सामने? क्या सस्पेंस होना चाहिए? जिसके पास बहुमत है वो सस्पेंस क्यों रखे? क्या जवाबदारी क्या है उनके ऊपर? ऐसी बस एक नाम घोषित करना है, वो भी दिल्ली से, थोड़े महाराष्ट्र वाले नाम घोषित करेगा। वो परंपरा चली गई, चले, थैंक यू। सर आपने पाटिल म्हणतात वकील ऐप को लेकर जसे चंद्रचूड़ ने जो किया वकील ऐप को लेकर सांबा में घटना हुई, अजमेर शरीफ में बात ऐसी है कि अजमेर हो या संभल हो, जो निर्णय दिया था चंद्रचूड़ जी के खंडपीठ ने, उससे देश में आग लगी और ये आग लगाकर चंद्रचूड़ जी रिटायर। आज देश में क्या स्थिति है, देश की हालत क्या है, अराजकता है, और उसके लिए सुप्रीम कोर्ट जिम्मेदार है। और जिसका आप नाम ले रहे हो, चीफ जस्टिस ऑफ जो इंडिया थे चंद्रचूड़, जिम्मेदारी लेनी चाहिए चंद्रचूड़ साहब ने।